प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्था का ढासळते या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतासह महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आहे. परंतु या सरकारला मजबूत सरकार म्हणून जरी महायुतीचे नेते संबोधत असतील किंवा महायुतीचं सरकार, बीजेपीचं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मजबूत सरकार म्हणून या सरकारचा उल्लेख महायुतीचे नेते मंडळी करत असले तरी सुद्धा ज्या पद्धतीच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते ते पाहता हे सरकार मजबूत वाटत नाही किंवा या सरकारच्या मंत्र्यांमध्ये तो आत्मविश्वास दिसून येत नाही. देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मातब्बर नेत्याच्या काळात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ होणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं खरं तर चिंतेचं आहे. ज्या पद्धतीच्या गुन्हेगारी घटना गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहेत, त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राची ओळख ही बदलताना दिसते. महाराष्ट्राची तुलना ही बिहार बरोबर होताना दिसते. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखलं जातं. पुरोगामी निर्णयासाठी महाराष्ट्राची संपूर्ण देशभर ओळख आहे. परंतु त्याच महाराष्ट्राचं समाज जीवन, राजकीय जीवन हे बदलताना दिसते. ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथी झपाट्याने पाहायला मिळाल्या, त्यामुळं कुठंतरी राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र हा खरं तर बदनाम झाला. ज्या पद्धतीच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढताना दिसत आहेत, यामध्ये प्रामुख्यानं बदलापूरची घटना असो अथवा संतोष देशमुख यांचं हत्याकांड असो, बाबा सिद्दीकी यांचं हत्याकांड असो अथवा सैफ अली खान या अभिनेत्यावरती झालेला चाकू हल्ला असो किंवा इतर गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये होणारी वाढ असो, यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचं समाज जीवन हे विचलित होताना दिसतंय. अर्थातच महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ का होते आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना यामध्ये प्रामुख्याने फसवणुकीच्या घटना असतील किंवा रॉबरीच्या घटना असतील किंवा इतर घटना वाढताना का दिसत आहेत. अर्थातच यामुळं कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाढतो तिथं औद्योगिक गुंतवणूक ही कमी होत असते. कारण अशा अस्थिर अशा राज्यामध्ये जिथं कायद्याचं राज्य हे अस्तित्वात नाही किंवा जिथं कायदा सुव्यवस्था कमकुवत आहे अशा राज्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक कमी होते. त्याचा थेट परिणाम हा रोजगारावरती होतो आणि त्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण हे वाढताना दिसतंय. अर्थातच महाराष्ट्राची जर ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पाहायला गेली तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती ही कमकुवत होताना दिसते. कारण सध्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना किंवा शेतीमालाला योग्य भाव नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये नोकरीची म्हणावीशी संधी नाही. त्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण हे प्रचंड आहे. त्यामुळं
गुन्हेगारीचं प्रमाण हे देखील यामुळं वाढताना दिसतंय, असं वेगवेगळ्या निरीक्षणातून समोर आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय चित्र किंवा आर्थिक चित्र बदलायचं असेल, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कायद्याचं राज्य स्थापन करायचं असेल, तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या धोरणात्मक पातळीवरती मोठे बदल करावे लागतील. अर्थातच मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं मुंबई हे सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु ज्या पद्धतीनं बाबा सिद्दीकी यांची हत्या असो अथवा सैफ अली खान या अभिनेत्यावरती झालेला चाकू हल्ला असो किंवा ज्या पद्धतीनं मोठ्या सुरक्षेमध्ये सलमान खान सारख्या अभिनेत्याला राहावं लागतंय, ते पाहता मुंबई सुरक्षित नाही असा एक संदेश देशभर जातोय किंवा जगभर जातोय. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी. मुंबईमध्ये देशातील मोठमोठ्या उद्योगपतींचं हेडक्वार्टर आहे. मोठमोठे उद्योग व्यावसायिक मुंबईमध्ये राहतात. मोठमोठे फिल्म स्टार अभिनेते मुंबईमध्ये राहतात. मुंबई हे श्रीमंतांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि अशी मुंबई जर असुरक्षित असेल तर त्याचा थेट परिणाम आर्थिक गुंतवणुकीवरती होतो आणि जर आर्थिक गुंतवणूक कमी झाली तर त्याचा थेट परिणाम हा महसुलावरती होणार आहे. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचं उत्पन्न त्यामुळे कमी होणार आहे, त्याचबरोबर देशाचंही उत्पन्न त्यामुळे कमी होणार आहे. त्यामुळे अर्थातच ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं बीडमध्ये संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणामधून जी हत्या झाली, त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागामध्ये जी औद्योगिक गुंतवणूक होणार आहे त्या गुंतवणुकीसाठी एक चुकीचा संदेश त्यामुळे गेलेला आहे. जर महाराष्ट्रामधील कायदा सुव्यवस्था जर व्यवस्थित असेल तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येणाऱ्या काळात वाढवू शकते. अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जरी राज्यामध्ये सरकार सत्तेवरती असलं आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये बळकट आहे असा कितीही दावा केला तरी तो दावा लोकांना पटतोय का हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळं महाराष्ट्राची जी ओळख बदलताना दिसते ती ओळख बदलू नये आणि सुसंस्कृत महाराष्ट्र, पुरोगामी धोरणांसाठी ओळखला जाणारा महाराष्ट्र, आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य असा महाराष्ट्र, ही जी महाराष्ट्राची ओळख आहे ती कायम राहणं गरजेचं आहे. जर महाराष्ट्रामधील कायदा सुव्यवस्था अशीच ढासळत गेली तर त्याचा थेट परिणाम हा औद्योगिक गुंतवणुकीवरती होणार आहे आणि त्यामुळं जर गुंतवणूक कमी झाली तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे प्रचंड वाढणार आहे. अर्थातच सरकारला सत्तेवरती येऊन महिना ते 1.5 महिना झालेला आहे, परंतु या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये प्रचंड बहुमत असून सुद्धा देखील या नेत्यांच्या मध्ये मात्र आत्मविश्वास दिसत नाही. तो आत्मविश्वास का दिसत नाही हा एक मोठा चिंतेचा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था रुळावरती येणं आणि महाराष्ट्राचं आर्थिक जीवन सुरळीत सुरू होणं आणि विशेष करून आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा आर्थिक उत्पन्नामध्ये महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या स्थिर होणं हे आत्ताच्या दृष्टीनं जास्त गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्रावरती जवळजवळ 7 ते 8 लाख कोटींचं कर्ज आहे आणि हे कर्ज बघता आणि एकंदरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनांना ज्या पद्धतीनं सामान्य जनतेकडून प्रतिसाद मिळतोय ते पाहता महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांची अर्थव्यवस्था किंवा आर्थिक परिस्थिती ही योग्य नाही किंवा कमकुवत आहे. त्यामुळं
महाराष्ट्रातील लोकांचं आर्थिक राहणीमान वाढवायचं असेल आणि आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा भरभराटीकडे न्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आणि विशेष करून शेती असेल, शेती आधारित उद्योग व्यवसाय असतील आणि एकंदरीत तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा यासाठी सरकारला मोठी पावलं उचलावी लागणार आहेत. जर ही पावलं त्या पद्धतीने उचलली गेली नाही तर त्याचा परिणाम हा गुन्हेगारी स्वरूपात दिसून येऊ शकतो. त्यामुळं सध्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं आर्थिक अस्थैर्य वाढताना दिसतंय किंवा आर्थिक सुरक्षेची हमी, रोजगाराची हमी किंवा स्थिर उत्पन्नाची हमी दिसत नसल्यामुळं तरुण हे वेगळ्या वाटेला जाताना दिसत आहेत. याची नोंद सरकार घेणार आहे का, राज्यकर्ते घेणार आहेत का? त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी कायदा सुव्यवस्था कमकुवत होताना दिसते, ही कायदा सुव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर पोलीस प्रशासनाला ऍक्टिव्ह व्हावं लागेल. त्यांना त्यांचे अधिकार वापरून द्यावे लागतील आणि त्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमी करावा लागेल. त्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्ते तयार आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. जर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था जर अशीच ढासळत गेली तर बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होऊ शकते. अर्थातच शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि पुरोगामी निर्णयासाठी महाराष्ट्र ओळखला जातो. परंतु जर महाराष्ट्राला आर्थिक स्थैर्यच मिळालं नाही तर महाराष्ट्राची ओळख ही बदलू शकते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय त्याच्या पाठीमागं आर्थिक अस्थैर्य किंवा आर्थिक उत्पन्नाबाबत सुरक्षेची हमी नसणं हे सर्वात महत्वाचं कारण आहे. त्याचबरोबर पोलीस व्यवस्थेला सक्षमपणे काम करून दिलं जात नाही, कारण त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तोही बंद झाला पाहिजे. या बाबींकडे किंवा या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर महाराष्ट्र पुन्हा एकदा रुळावरती येऊ शकतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राचं एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख त्यामुळं संपूर्ण देशभर जाऊ शकते. त्यामुळे जर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर सरकारला आपल्या धोरणात्मक बाबींमध्ये बदल करावे लागतील. आपला फोकस बदलावा लागेल. केवळ मोठमोठे रस्ते, मोठमोठे उड्डाणपूल बांधून राज्याचा विकास होत नसतो. तो विकास हा शाश्वत असावा लागतो आणि शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीनंच हे सरकार कमकुवत आहे. केंद्रातील सरकार असो अथवा राज्यातील सरकार असो, जर महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातील बेरोजगारीविषयी किंवा महाराष्ट्रातील आर्थिक उत्पन्न, सुरक्षित आर्थिक उत्पन्नाविषयी व्यवस्थित धोरणे आखता आली नाहीत तर महाराष्ट्राची आर्थिक दुर्व्यवस्था होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम कायदा सुव्यवस्थेवरती होऊ शकतो. सामाजिक वातावरण त्यामुळं कलुषित होऊ शकतं. अर्थातच आरक्षणासाठी जे मोर्चे निघालेले आहेत, परंतु त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण काय आहे तर स्थिर सुरक्षित आर्थिक उत्पन्न नसणं, बेरोजगारीचं प्रमाण जास्त असणं आणि विशेष करून शेतीमालाला योग्य भाव नसणं किंवा ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाच्या एकंदरीत आर्थिक उत्पन्नाच्या जे काही व्यवस्थित सोयी सुविधा असतील त्याकडे केलेलं सरकारचं दुर्लक्ष. केवळ शहरांचा विकास करून तुम्ही राज्य आघाडीवरती किंवा राज्याची प्रगती करू शकत नाही. शहरांबरोबरच राज्याचाही म्हणजे ग्रामीण भागाचाही विकास करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं मोठमोठे नुसते रस्ते, उड्डाणपूल, विमानतळ
किंवा मोठमोठी बंदरं बांधून राज्याचा विकास होणार नाही. त्यासाठी शाश्वत विकासाच्या योजना या राबवाव्या लागतील आणि सरकारला आपला अग्रक्रम बदलावा लागेल. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा थेट परिणाम हा समाज व्यवस्थेवरती आणि कायदा सुव्यवस्थेवरती होताना दिसतोय. त्यामुळं संतोष देशमुख यांचा हत्याकांड असो किंवा बाबा सिद्दीकी यांचा हत्याकांड असो किंवा सैफ अली खान यांच्यावरती झालेला हल्ला असो किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये होणारी वाढ असो, या सर्व घटना पाहता याच्या मुळाशी काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि एकंदरीत व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप हा कमी झाला पाहिजे. आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आहे. त्यांना आपली ओळख चांगल्या पद्धतीनं निर्माण करायची असेल आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवायचा असेल तर आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांना मोठे निर्णय घ्यावे लागतील. आणि विशेष करून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं, राजकीय हस्तक्षेपाच्या दृष्टीनं, पोलीस यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांना मोठे निर्णय घ्यावे लागतील. अन्यथा प्रचंड बहुमत मिळून सुद्धा हे सरकार अपयशी सरकार म्हणून या सरकारची ओळख राहील एवढं मात्र नक्की. त्यामुळं जर या सरकारला मजबूत सरकार म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस यांना मजबूत मुख्यमंत्री म्हणून जर पुढे यायचं असेल तर प्रभावी आणि मोठे बदल करणारे निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी लोकांची आणि राज्य आपल्या सहकाऱ्यांची नाराजी देखील ओढवून घ्यावी लागेल. तरच महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या हा रुळावरती येऊ शकतो. महाराष्ट्राचं समाज जीवन हे जाग्यावरती येऊ शकतं. आणि जर ते समाज जीवन आणि अर्थव्यवस्था जाग्यावरती आली तर त्यामुळं कायदा सुव्यवस्था देखील जाग्यावरती येऊ शकते. अर्थातच देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं सरकार चालवतात हे त्यांच्यावरती डिपेंड आहे. कारण ज्या पद्धतीनं 2014 ते 2019 ज्या कार्यक्षमतेनं त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या 5 वर्षांमध्ये देखील देवेंद्र फडणवीस मोठ्या कार्यक्षमतेने मुख्यमंत्रीपद सांभाळतील आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या प्रगतीपथावरती येईल आणि महाराष्ट्राचं समाज जीवन, राजकीय जीवन आणि एकंदरीत महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या पुन्हा एकदा प्रगतीपथावरती येईल अशी अपेक्षा आपण करू. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.